इंडिया आघाडीला मोठा झटका, ममता बॅनर्जी बाहेर। पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवण्याची ममतांची घोषणा। शरद पवारांचे आशीर्वाद घेऊन आमदार रोहित पवार चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल। सुप्रिया सुळेंची ईडी कार्यालयाच्या दरवाजापर्यंत सोबत। हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा, सत्याचाच विजय होईल, सुप्रिया सुळेंचा विश्वास। 90 ते 95% खटले विरोधी पक्षाविरोधात असल्याचाही दावा। रोहित पवारांच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी, कार्यकर्त्यांकडून ईडीचा निषेध। जरांगेंच्या आरक्षण यात्रेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई एपीएमसी 25 आणि 26 जानेवारीला बंद राहणार। राज्यभरातून येणाऱ्या मराठा बांधवांचा मुक्काम नवी मुंबईत। मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा आज 5वा दिवस, लोणावळ्यात मुक्काम। मुंबई बंद पाडायला चाललो नाही, मनोज जरांगेंचं सरकारला उत्तर। मराठा कुटुंबांच्या सर्वेक्षणाचा दुसरा दिवस, अनेक ठिकाणी ॲपमध्ये तांत्रिक अडचणी, तर 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याची मागासवर्ग आयोगाची सूचना। अयोध्येत पहिल्याच दिवशी 5 लाख भाविकांनी घेतलं प्रभू श्रीरामांचं दर्शन, तर एकाच दिवशी रामाच्या चरणी 3,17,00,000चं दान। राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज 11वा दिवस। गुवाहाटीमधील झटापटी प्रकरणी राहुल गांधींचा अनेक काँग्रेस नेत्यांवर गुन्हा। भाजपसाठी भारतरत्न सन्मान हा निवडणुकीचा विषय, सावरकरांना भारतरत्न देण्यापासून भाजप पळ काढत असल्याचा राऊतांचा आरोप। 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटं जास्त मिळणार, विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।